हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे दुष्यंतच्या समोर बाळाचा खरा चेहरा आलेला असतो. दुष्यंत म्हणत असतो की अजून तुझं कुठलं रूप माझ्या समोर यायचं आई. अगं तू इतक्या खालच्या पातीला जाऊन कशी काय वागू शकतेस ग. मला तर आता लाज वाटते की मी तुझा मुलगा आहे, माझं तुझ्याबरोबर नातं आहे या गोष्टीची मला घुसमट होते, मला सफोकेशन होतं आहे. मला इथून जायला हवं. कृष्णा, माझी आई असले तरी हिला सोडू नकोस, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दे, असा आता इथे दुष्यंत म्हणत असतो. मला हे सगळं सहन होत नाही आहे आणि मला इथून जायला हवं असं आता दुष्यंत म्हणत असतो. त्याला भीती वाटत असते. आपली आई इतकी क्रूर आहे हे जेव्हा त्याला कळलेलं असतं ना, तेव्हा त्याला तिथे भीती वाटायला लागते. त्याच्या अंगातून आता शहाऱ्या येत असतात. इतका तो मुलगा घाबरलेला असतो, अगदी लहान मुलांप्रमाणे. जेव्हा इथे दुष्यंतसमोर बाळजाचा खरा चेहरा येतो तेव्हा बाळजाला सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तर इथे दुष्यंतला आठवत असतं की त्याच्या आईने त्याच्यावरती किती जीव लावला, त्याचे किती लाड केले. पण प्रेक्षकांनो, शेवटीला लाड फक्त मुलाचे केले, पण बाकी सगळ्यांवरती तर अन्यायच केला ना. आणि ज्या पद्धतीने ती लोकांवरती अन्याय करायची, त्यांना फसवायची, लुबाडायची, हे सगळं दुष्यंतसमोर तर आधीच आलेलं असतं. पण इथे आता त्याच्या आईने भूतकाळामध्ये आढळरावांबरोबर जे काही केले, अनुसयाबरोबर जे काही केले, त्याने मात्र तो हैराण झालेला असतो. तेव्हा बाळजा म्हणत असते, कृष्णे अगं काय केलंस तू, हे सांग ना, काय केलंस तू. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस, माझ्या विरोधात भडकवलंस, माझा भूतकाळ त्याच्यासमोर आणून तू खूप मोठी चूक केली आहेस, कळते का तुला. अगं एका मुलाला त्याच्या आईपासून तोडलंस, पाप लागल तुला, पाप, नरकात जाशील तू. तेव्हा इथे बाळजा आता तिला शिव्या शाप देत असते. कृष्णा म्हणत असते, अच्छा म्हणजे आता तुम्ही मला श्राप देणार का. ती म्हणते की कधीच कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि तुमच्यासारख्या बाईच्या श्रापाने तर एखादा पापी माणूससुद्धा मरणार नाही, कारण एवढं मोठं तुमचंच पाप आहे, तर तुमचा श्राप तर दुसरं कोणाला लागणारच नाही. तेव्हा कृष्णा म्हणते, आणि बाळजाबाई मला फक्त एकच गोष्ट करायची होती. तुमचा खरा चेहरा दुनियेला तर माहितीच होता. तुम्ही सगळ्यांवरती अन्याय करायचात ना, त्यांची शेती लुबाडायचात. गावकऱ्यांना तुमचा खरा चेहरा माहिती होता, पण तुमच्या दहशतीमुळे कुणी तुम्हाला काही बोललं नाही. मला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. मला फक्त दुष्यंत सरकारांसमोर तुमचा खरा चेहरा आणायचा होता. त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की तुमच्यासमोर असणारी बाई ही वेगळी आहे आणि लोकांसमोर असणारी बाई ही वेगळी आहे. आणि तुमचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणण्यासाठीच मी हा सगळा डाव रचला होता. आणि आता शेवटीला त्यांच्यासमोर सत्य हे आलंच. ती म्हणत असते, लाज नाही वाटली तुला. एका आईपासून तिच्या मुलाला तोडायला लाज नाही वाटली तुला. तेव्हा कृष्णा म्हणते, अच्छा म्हणजे तुमच्या मुलाला आत्ता ह्या वयेमध्ये मी तुमच्यापासून लांब केलं तर तुम्हाला इतका राग आला, तर तुम्ही मला शिव्या शाप दिल्यात. अहो मग तुम्ही तर किती मोठ्या गुन्हेगार आहात हो. म्हणजे इथे एका चांगल्या घरातल्या मुलाने, त्याच्या आईने त्या मुलाला गरिबीमध्ये वाढवलं, गरिबीमध्ये कष्ट करून त्या मुलाला लहानाचं मोठं केलं. घरामध्ये सगळ्या सुखसोयी असताना त्या मुलाने गरिबीमध्ये त्याचं जीवन जगलं. मग त्याबद्दल काय बोलाल तुम्ही. तेव्हा बाळजा म्हणते, म्हणजे कुणाबद्दल बोलतेस तू, कुठल्या मुलाबद्दल बोलतेस. तेव्हा बाळजा म्हणत असते की मी कुणाबद्दल बोलते हे तुम्हाला आता कळेलच. तेव्हा कृष्णा म्हणते, समर इकडे ये. तेव्हा समर आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. तो पुढे आता येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, हा बघा, हा कोण आहे माहिती आहे का. हा आहे समर, समर आढळराव रांगडे पाटील, आबासाहेबांचा आणि अनुसया काकूंचा मुलगा. ह्या दोघांचा मुलगा आहे तो समर रांगडे पाटील. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता बाळजाला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. कृष्णा म्हणत असते की तुमच्यामुळे 26 वर्षांपूर्वी तुम्ही अनुसया काकूंना जी गोळी मारली होती, त्याच्यामुळे अनुसया काकूंना समरला सगळ्यांपासून लपून ठेवावं लागलं आणि गरिबीमध्ये त्यांना त्यांचं जीवन जगावं लागलं. मग याला जबाबदार तुम्हीच बाळजाबाई. आता सगळं संपलं, पापाचा घडा तुमच्या भरलेला आहे. उलटी गिनती आता सुरू झाले. उद्या मी पंचायत भरवणार आणि त्यांच्यामध्ये तुमचा निकाल लावणार.
तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार. आत्तापर्यंत तुम्ही लोकांवरती खूप अन्याय अत्याचार केलेत. स्वतः इथे आबासाहेबांवरती सुद्धा तुम्ही इतका मोठा अन्याय केला. गोळी मारलं स्वतःच्या हाताने आणि आरोप मात्र केलेत तुम्ही इथे आबासाहेबांवरती. लाज नाही वाटली ना तुम्हाला हे समज करताना? मग आता गुन्ह्याची शिक्षासुद्धा भोगा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता समर आपल्या आईला घेऊन जातो आणि कृष्णा आता दुष्यंतकडे जाते. त्यानंतर इथे मैनावती आणि दलपत आणि त्याचबरोबर जयकांत सगळेजण बाळजाबाईला टेरेसवरती, रूममध्ये, किचनमध्ये सगळीकडे शोधत असतात. तेव्हा इथे मैनावती म्हणते, नाही हो, बाळजाबाई घरामध्ये कुठेच नाही आहेत. जयकांत म्हणतो, मी तर पार आता गच्चीवरून जाऊन आलो, बाहेरून जाऊन आलो, पण कुठेही मला काकीसाहेब दिसतच नाही आहेत. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, मी काय म्हणतो, मला तर असं वाटतं की आता त्या राजकारणामध्ये उतरणारच नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये काकीसाहेब हारल्या ना, त्यामुळे त्यांना इतका धक्का बसला असेल की त्यांनी जाऊन हिरीत तर उडी मारली नसेल ना. मला तर असं वाटतं की काकीसाहेबांनी आत्महत्या केली असेल, जीवच दिला असेल. मैनावती म्हणते की ठीक आहे ना, जीव दिला असेल तर चांगली गोष्ट आहे, पण उगाच जगायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा जिवंत असते, सुखरूप असते आणि ती घरी आलेली असते. घरी येत असताना तिच्या डोक्यामध्ये सतत दुष्यंतचा विचार सुरू असतो की दुष्यंत म्हणालेला असतो की कृष्णा, ही बाई गुन्हेगार आहे, तू या गावची सरपंच आहेस ना, तर ह्या बाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दे, हिला जेलमध्ये पाठव, मी आहे तुझ्याबरोबर, तू घेतलेला कुठलाही निर्णय मला मान्य असेल, ह्या बाईला तू जेलमध्ये पाठव, असं इथे दुष्यंत आता सगळ्यांसमोर बोलत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जी बाळजा आहे ना, ती कशा पद्धतीने त्यांच्याजवळ बोलत होती की 26 वर्षांपूर्वी मी अनुसयाला गोळी मारले, आढळरावांवरती तर मी फक्त आरोप केला होता, नाहीतर गोळी मी माझ्या स्वतःच्या हाताने मारले आणि परत मारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आणि तेव्हा इथे कृष्णा आलेली असते. दुष्यंतची अवस्था बघून कृष्णाला फार वाईट वाटत असतं. दुष्यंत इथे लहान मुलांसारखा कृष्णाला बिळगतो आणि म्हणतो, कृष्णा, अगं हे काय होऊन बसलं गं? माझीच आई मला अनोळखी वाटते गं, मला ती गुन्हेगार वाटते, माझं सगळं अस्तित्व संपलं. मी कोण आहे कृष्णा, मी कोण आहे? अगं माझं काही अस्तित्व नाही आहे, मी असलो काय नसलो काय कुणाला काही फरक पडणार नाही ना. माझ्या आईचे भयानक रूप माझ्या समोर आलं, मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, खरं सांगतो खूप त्रास होतोय मला. तेव्हा कृष्णा म्हणते, हे बघा, मला माहिती आहे, इतकं मोठं सत्य तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही असे पूर्णपणे अगदी भारावून जाल, मला आधीपासूनच याची कल्पना होती, तुम्ही आधी शांत व्हा बरं. आणि इथे आता कृष्णा दुष्यंतला शांत करत असते आणि ती म्हणते, या समध्या गोष्टी मला आधीपासूनच ठाव होत्या, फक्त मी तुम्हाला योग्य वेळ येण्याची वाट बघून सांगणार होते. आणि मला हे पण माहिती होतं, हे सत्य जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुमचे हातपाय अगदी खचून जातील. आणि म्हणूनच मी तुम्हाला थोडं उशिरा सांगायचं ठरवलं. तेव्हा कृष्णा म्हणते, पण हे बघा दुष्यंत सरकार, झालं गेलं तुम्ही विसरून जायचं, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे ना. अहो, तुम्ही ह्या लहान सहान गोष्टींमुळे खचून जायचं नाही, अजून खूप मोठमोठ्या लढाया आपल्याला लढायच्या आहेत, त्यामुळे लगेच खचून जायचं नाही. पण आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तेव्हा इथे अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट पचवायची आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कुठली? अगं ये बाई कृष्णा, अजून काय सांगायचं आहे गं तुला, अजून किती धक्के देणार आहेस तू मला? तेव्हा इथे लगेचच कृष्णा म्हणते की दुष्यंत सरकार, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आबासाहेब आणि अनुसया या दोघींना बाळजाबाईंनी वेगळं केलं हे तुम्हाला कळलं, पण जेव्हा वेगळं केलं होतं ना, तेव्हा अनुसया काकू गरोदर होत्या आणि समर हा त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे आता त्यांच्या मुलाला समरला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. चला आपण घरला जाऊया, ते समधे आता घरी आपली वाट बघत असतील. तर इथे आढळराव, त्याचबरोबर समर, अनुसया सगळेच जण वाट बघत असतात. तेव्हा इथे समर म्हणत असतो, कुठे राहिली कृष्णा, अजून कशी नाही आली दुष्यंताला घेऊन? तेव्हा इथे अनुसयाला दुष्यंताचं नाव काढल्यानंतर रागच येत असतो. तेव्हा इथे समर म्हणतो, तो दुष्यंत येईल की नाही? तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो, अरे समर, अरे आता दुष्यंताला या सगळ्यातून सावरायला वेळ तर लागेलच ना रे. ज्या आईवरती त्याने जीवापाड प्रेम केलं, जे आई म्हणजे आपलं सर्वस्व, तिला देवाच्या जागी मांडलं, तिचा इतका मोठा खरा चेहरा समोर आल्यानंतर अरे पचवायला कुणालाही जड जाईलच ना बाळा. म्हणजे आता दुष्यंत इतका इमोशनल होता ना, तो त्याच्या आईच्या बाबतीत एक शब्दसुद्धा कुणाचाही ऐकून घ्यायचा नाही, इतका चिडायचा तो.
आणि ती त्याची आई आता इतकी क्रूर निघाली, मग त्याला या सगळ्या गोष्टी पचवायला जड तर जाणारच ना. तेव्हा त्याला जगणं मुश्किल झालं असेल आता. तेव्हा अनुसया म्हणत असते, आढळराव, अहो इतक्यातच त्या दुष्यंतने काही दमायला नको, कारण का मी अजून त्याचं जगणं खूपच मुश्किल करणार आहे, पदोपदी त्याला इथे हरवणार आहे, असं आता अनुसया म्हणत असते. म्हणजे जे बाळजाने केलं ते आता अनुसयासुद्धा करायला जाणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा दुष्यंताला घेऊन घरी आलेली असते, कारण सगळेजण त्यांची वाट बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आढळराव आता तिथेच बसलेले असतात. ते म्हणतात, काय गं कृष्णे, किती उशीर केलास तू? तेव्हा इथे दुष्यंत आता आढळरावाकडे बघत असतो. तेव्हा कृष्णा त्याला खुणावते आणि म्हणते, जा, जे काही मनात आहे ते बोला. दुष्यंतला आठवत असतं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा इथे म्हणजे आपल्या आढळरावाने गिफ्ट आणलेलं असतं, तेव्हा तो त्यांच्या हातातून साधं गिफ्टसुद्धा घेत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता म्हणजे शहरामध्ये न जाता गावामध्ये राहण्याचा सल्ला दिलेला असतो. तेव्हा दुष्यंत काय म्हणालेला असतो की मी माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग कुणाच्याही हातामध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते माझं मी करणार, कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही आहे मला. तर इथे आता बाळजाबद्दल सत्य सांगण्यासाठी आढळराव जात असतो. पण इथे आता अजिबातच आढळरावाचं बोलणं दुष्यंतने ऐकलेलं नसतं. तो म्हणतो, तुम्ही गप्प बसा हो, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय? कृष्णा, या माणसावरती ना तू अजिबात विश्वास ठेवू नकोसा, हा माणूस अजिबात चांगला नाही आहे, असं इथे दुष्यंत म्हणालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, दुष्यंताला आता आपली लाज वाटत असते. म्हणजे आईचं ऐकून, चुकीचं ऐकून त्याने आढळरावांना कधी समजूनच घेतलेलं नसतं, कधीच नाही. तेव्हा इथे आता आढळराव जे आहेत ते पूर्णपणे आपल्या मुलाच्या प्रेमासाठी तडफडलेले असतात. इथे आता दुष्यंत इतका राग करत असतो, पण कधीच आपल्या मुलाला उलटून शब्द बोलला नाही. तेव्हा इथे आढळरावांना सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तेव्हा इथे दुष्यंत काय म्हणतो, माफ करा मला, खरंच मी मनापासून तुमची माफी मागतो. माझ्यामुळे खूप मनस्ताप झाला ना तुम्हाला, तुमचा राग केला, तिरस्कार केला, कधीच तुमच्याशी नीट बोललो नाही. त्या आईने माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल विष पेरलं होतं आणि म्हणून मी तिच्या बोलण्यामुळे तसा वागायचो. पण माझंही चुकलं, मी काही तुम्हाला एक्सक्यूज देत नाही आहे, पण माझंही चुकलं, मला मान्य आहे. खरं खोटं काय आहे हे मी तुम्हाला विचारलंसुद्धा नाही, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. बापाच्या नात्याने, मोठ्या मनाने तुम्ही मला माफ करा. तेव्हा इथे आढळरावाला भरून येतं. आढळराव म्हणतो, काय काय म्हणालास? तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो की पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इथे मला माफ करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आढळरावाला खूपच जास्त भरून आलेलं असतं. त्यानंतर इथे आता बाळजाबाई आहे, तिला आठवत असतं की कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये कृष्णा जिंकली. इथे आता दुष्यंतासमोर बाळजाचा खरा चेहरा आणला. अनुसया, आढळ आणि समर या तिघांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आणलं. हे सगळं आता बाळजाला आठवत असतं. तेव्हा बाळजा खूप चिडते. ती म्हणत असते की कृष्णे, तू या गावातली माझी सत्ता संपवलीस ना, माझा दरारा, माझी वट तुझ्यामुळे या गावामध्ये कमी झाली, तुझ्यामुळे माझ्या हातातली सत्ता निघून गेली. पण मी तुला सोडणार नाही आहे कृष्णे, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मी नक्की देणार. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता बंब्या म्हणत असतो की आपली कृष्णी इतकी सरपंच झाले, मग पार्टी तर द्यायलाच हवी नाही का? तेव्हा इथे भक्ती, बंब्या, त्याचबरोबर दुष्यंत, कृष्णा चौघेजण लहान मुलांबरोबर नाचत असतात, आनंद साजरा करत असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अरे बंब्या, आपण करू की पार्टी, पण आत्ताच कुठं? तेव्हा इथे गावकरी आता आलेले असतात. बाळजाबाई हाय हाय, बाळजाबाई हाय हाय, अशा आता घोषणा देत आलेले असतात. आणि तेव्हा बाळजाबाई तिथे आल्यानंतर जयकारने बाळजाला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की काकीसाहेब, अवं तुमच्या जीवाला धोका आहे, चला बरं तिथून लवकरात लवकर बाहेर पडा. तेव्हा इथे तिला खूप मोठा धक्का बसतो आणि आता बाळजा म्हणत असते, काय माझ्या जीवाला धोका? आणि तेव्हा तिच्या हातातून फोनच खाली पडतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जो आपला दुष्यंत आणि कृष्ण आहे ना, दोघेजण छान आता कपल डान्स करत असतात, एकत्र नाचत असतात, एकमेकांना इथे सपोर्ट करत असतात. तर इथे आता काही गावकरी बाळजाबाई हाय हाय करत आलेले असतात. तेव्हा ती थांबवायला येते. सगळ्याजणी मिळून आता बाळजाबाईचा हात पकडतात आणि तिला आता जबरदस्तीने खुर्चीवरती बसवतात, तिला बांधून ठेवतात अक्षरशः. इथे आता बाळजाला खुर्चीवरती
बांधून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता बायका काही ऐकायला तयार नसतात. दुष्यंतला, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला, गावकऱ्यांना जो काही आता इथे बाजाने आता त्रास दिलेला आहे ना, त्या सगळ्याची परतफेड मात्र आता होणार असते. बाजाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही लवकरच मिळणार असते.